लचके तोडायचं काम त्या ठिकाणी होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त म्हणतात की लोक घाण करतात आम्ही साफ करतो। म्हणजे महानगरपालिकेचा अर्थ काय, महानगरपालिकेचा आयुक्ताचा अर्थ काय हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही आहे। ह्या संदर्भात निवेदन देऊन महानगरपालिकेचे आयुक्त असतील, संबंधित अधिकारी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केली आहे। दुसरी एक विशेष बाब म्हणजे सोलापूर शहरात असलेल्या लक्ष्मी विष्णू कामगारांना जे 3200 पेक्षा जास्त आहेत त्या कामगारांना घरं मिळवून द्यावं म्हणून प्रहार गेल्या 3-4 महिन्यापासून पाठपुरावा करतं। त्या संदर्भात पालकमंत्र्यांना भेटलं, आज अजितदादांना भेटून सांगितलं की मुंबई पुण्याच्या धर्तीवर सोलापूरमध्ये सुद्धा लक्ष्मी विष्णू कामगारांना न्याय दिला पाहिजे, त्यांना घरं दिलं पाहिजे। या संदर्भात ज्यांना तातडीने मंत्रालयात बैठक लावून माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बच्चूभाऊ आणि आमचे चंद्रकांत दादा यांना घेऊन हे मीटिंग लावून हा सुद्धा विषय मार्गी लावण्याची विनंती मी पालकमंत्री यांच्याकडे अजितदादाकडे केलेली आहे। लवकर याच्यावर जर कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेच्या विरोधात तर आमचं आंदोलन आहेच आणि अशाच पद्धतीने महापालिकेचा विरोध आम्ही करू। आणि बायोक्लिनचा एक विषय होता, जे कोविड काळामध्ये 50 ते 60 टन कचरा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एका बायोक्लिन नावाच्या कंपनीने ते पुरून ठेवलं, ते बाहेर काढा, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करा, MPGBचा अधिकारी मोरेला निलंबित करा, अशी मागणी मी अजितदादाकडे केली। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।